संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे त्रिविध तापाची झाली गोळवान देखिल्या चरण वैष्णवांचे मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे एका मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे विठ्ठल विठ्ठल काही वाजवा ना बाई महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडलीकाय दत्तो मुनीन्द्री समागत्य दिष्टं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा प्रथम नमन करू गणनाथाओ उमाशंकराच्या सुता चरणावरी ठेवणे माता साष्टांगे ही नमन गा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा
तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचन्याती भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती मी तव दुबळा अर्पित सो भक्ती मनोनी बोल जरी गंगावती तरी स्वीकार की विठला विठला ओम नमो जाते विद प्रतिपाद्या जिजी संसुविद्या आत्मरूपा देवा तुझ गणेश सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदास अवधारी जोजी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदनी श्री चरण श्री गुरुची ते नमस्कारुणी आता सेवे लागी सेवक झालो तुमच्या आहो स्वामी सुखिया देवा सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेळू प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी मौजी निळा आणि या निळा नगरीमध्ये गेल्या 25 वर्षापासून चालत असलेला हा ज्ञानयज्ञ 25व्या वर्षातलं 6व्या दिवसाचं पुष्प माझ्यासारख्या सामान्य अज्ञान पामर बालकाला मिळाले हे माझं काहीतरी अनंत जन्माचं पुण्य असेल विठला विठला पुष्प 6व्या दिवसाचा आहे सेवेसाठी जो अभंग आहे तो कुणाचाही शेवटच्या चरणावरून कळतो जगाच्या पाठीवर 2 असे संत झाले ज्यांनी अभंगाला शेवटच्या चरणाला आपलं स्वतःच नाव नाही दिलं एक आहेत कैवल्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आणि दुसरे आहेत महाराष्ट्राची दक्षिण काशी पैठणचे साधू संत एकनाथ महाराज एका जनार्दनी म्हणलं की एकनाथ महाराजांचा अभंग बाप रखुमा देवीवरी म्हणलं की ज्ञानोबारायाचा अभंग विठाला विठाला सेवेसाठी निवडलेला अभंग शांती ब्रह्म शांतही आहेत संतही आहेत आणि श्रीमंतही आहेत शांत आहेत संत आहेत आणि श्रीमंत आहेत आणि ते नाथ महाराज आज दिवसाला धन्यता देतात धन्य आज दिन संत दर्शनाचा महाराज नाथ महाराजांच्या घरी बार्त्रिक 36 वर्ष देव राहिला मग नाथ महाराजांनी असं म्हणायचं होतं धन्य आज दिन देव दर्शनाचा बार्त्रिक 36 वर्ष जगाचा मालक ज्या नाथ महाराजांच्या घरी राहिला ते नाथ महाराज
धन्य आज दिन संत दर्शनाचं म्हणजे देव दर्शनाचं नाही. याच्यावरून सिद्ध होतं काही का असणार थोडाफार का होईना देवापेक्षा अधिकार जास्त श्रेष्ठ जर कोणाचा असेल तर संताचा. विठ्ठला विठ्ठला अनंत जन्मीचा शिन गेला. आज दिवस धन्य आहे म्हणले. मला संताचं दर्शन झालं, गुरुचं दर्शन झालं. विश्लेषण पुन्हा पाहू. बरं नाथ महाराज, नेमकं तुम्हाला त्या संताचं दर्शन झालं, दिवस भाग्याचा झाला, धन्य दिवस झाला. नेमकं तुम्हाला आणखी काय करा वाटते? नाथ महाराज म्हणले मला त्यांच्या चरणाला आलिंगन द्या वाटते, मिठी मारा वाटते. मज वाटे त्यासी आलिंगना द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. त्यांना आलिंगन द्यावं आणि त्यांचे चरण असं कधीही न सोडावं असं वाटते. दुसरं चरण. 3 ताप सांगितलेत शास्त्रामध्ये. त्या तिन्ही तापाचं विश्लेषण वेळ प्रसंगानुसार बघू. प्रत्येकाच्या पाठीमाग ताप आहे. उग माणसं म्हणतात महाराज मी आदात बिन होतो, मदात बिन होतो, उग बिनकामाचा मया माग काय लागला? ताप लागला. पण त्या तापाची बोलवण झाली म्हणले. त्रिविध 3 ताप सांगितले शास्त्रात. पुढे वर्णन करू. त्रिविध तापाची झाली बोलवण, देखिल्या चरण वैष्णवांचे. तिन्ही तापाची बोलवण झाली म्हणले का? चरणाचं दर्शन झालं, त्यांचे चरण पाहितले. महाराज आणखी काय म्हणणं आहे तुमचं? काहीच नाही म्हणले. एवढीच प्रार्थना आहे, तेचा संग घडावा आणि अनंत जन्मी त्यांचा विसर पडू नये म्हणले. एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न व्हावा वियोग जन्मो जन्मी. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. धावत पळ चारी चरणाचा शॉर्टकट मध्ये भावार्थ झाला. विठ्ठला विठ्ठला अभंगाला सुरुवात करण्याच्या अगोदर भाग्यवान आहे मी. या निळा गावामध्ये 2015 पासून तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला. 2015ला आलो होतो, 16ला आलो होतो, 17ला आलो होतो, 18ला आलो होतो, 19ला पण आलो होतो. 20चा जरा भरोसा नव्हता पण तरी आलो. नारदाच्या का देऊन सांगतो मी पुन्हा येईलच. विठ्ठला विठ्ठला कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ मंडळी परवाना मिळावा म्हणून भरपूर प्रयत्न केले, पण कायद्याचं उल्लंघन करता येत नाही त्यांना. हे तरीही रविवारी संचापारी 5:30 वाजता महाराष्ट्राच्या राज्य सरकारच्या गाईडलाईन्स जाहीर झाल्या आणि ताबडतोब सोमवारी सकाळी तुम्ही बैठक घेतली. खरंच भाग्यवान आहे. सोमवारी सकाळी मला फोन आला, महाराज एक धरणीला ओळखलं. आदरणीय जोगदंड सरांचा फोन आला. सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं सरपंच असतील, उपसरपंच असतील, सर्व सदस्य, सप्ताह कमिटी, विश्वनाथराव असतील. 6वा दिवस दिला. चांगलं वाटलं. दरवर्षीपेक्षा हे लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये बराच समाज जमला आहे. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद मायबाप. उत्कृष्ट अशी गायनाला साथ आहे. आपल्या परिसराचं भूषण हरिभक्तपरायण जुने महात्मेवर त्यांची नावं अगोदर घेतो. शिवाजी बुवा उंडेगावकर, मारुतराव महाराज गोळेगावकर,
युवा संगीत रत्न आमचे भास्कर महाराज असतील, गजानन महाराज असतील सोडणेकर, गोविंद महाराज असतील, आदी करून सर्वच तुम्ही महाराज मंडळी रोडगे, सकाळपासून 25 गावांची फोन आले मला. मालेगावून काही मंडळी आलेत, धामदरीवरून काही मंडळी आलेत. आणि हे जे मी एवढा शोभून दिसायलो ना, हे चिखलीवरून मानाचा आहेर आलाय. त्या तरुण मावळ्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा. हे बघा, या जगामध्ये जर काही कमवायचं असेल तर माणुसकी कमवा, प्रेम कमवा, जिव्हाळा कमवा. आदरणीय कामाजी मुळे पाटील, महिपाल पिंपरीवरूनही मानाचा आहेर आलाय, तुम्हालाही धन्यवाद. मृदंगाला गोड साथ आहे हरिभक्त परायण, गोड चाली वाजवल्या, वेगवेगळे त्याच्यातून आवाज काढले. मृदंगच आहे पण डुंबळून सुंबळून पण वाजलं, ते गुबू गुबू पण वाजलं. मारुतराव महाराज वडतकर, तुम्हालाही धन्यवाद. आदी करून सर्व वडील धारेल ज्येष्ठ मंडळी, या कार्यक्रमाची शूटिंग होते आहे, युट्यूबला पडते आमचे ऋषिकेशजी जोगदंड, तुम्हालाही धन्यवाद. महाराजाचा असो का भजण्याचा असो का मृदंग्याचा असो, जीव की प्राण साऊंड सिस्टीम. लखन दादा, तुम्हालाही धन्यवाद. हे आहे तर ताल आहे, नाही तर बेहाल आहे. नजर चुकीनं कोणाचं नाव राहिलं असेल घेता घेता. उपस्थित सर्व बसलेले महाराज, नाव नाही घेतलं म्हणून हो नका नाराज. मस्त काय पाया गावांची मंडळी आलेत. सर्वांच्या गावाचंही नाव घेणं शक्य नाही. आलेगाव, देगाव, महिपाल पिंपरी, धामदरी, मेंढला, रोडगीवरून काही मंडळी आलेत. अर्धापूरच्या पलीकड रोडगे आहे. असंच प्रेम राहू द्या दादा. या कोरोनानं काही गोष्टी शिकवल्या मायबाप, खरंच शिकवल्या. अरे जेवायला बसायचं असलं तरी गबरू हात धुईत नव्हता, आता बाहेरून आलं की पहिले नळाला चाललंय. शिकवलं काहीतरी, शिकवलं दादा. या कोरोनानं शिकवलं आम्हाला, स्वच्छ राहण्यासाठी शिकवलं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करायला शिकवलं. चला होईल कमी. आणि खरं सांगू का दादा, नारदाच्या गादीवरून ज्यानं नामस्मरण केलंय ना, त्याच्या खानदानामध्ये कोरोना झाला नाही, होणारही नाही. नामाच्या चिंतने, यांचं जर प्रमाण तुमच्या काळजाला लागलं, काळजाला पाना फुटला, आता तर संधी निघून गेली, पण पुन्हा टाळ्या वाजून त्यांना आशीर्वाद द्यायचा. चला. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. प्रत्येक निळ्याच्या तरुणाला, प्रत्येक निळ्याच्या व्यक्तीला, प्रत्येक निळ्याच्या माणसाला वाटत होतं सप्ताह व्हावा.
आणि खरंच जगाच्या मालकानं तुमचं गारहाण ऐकलं. दरवर्षी सारखा आनंदानं उलसवारीनं सप्ताह झाला मायबाप. हे खरं तुमच्या मेहनतीला फळ आलंय. आज 25वे वर्ष होतं, रौप्य महोत्सवी वर्ष आहे. आणि 25व्या वर्षी जर या परिस्थितीमध्ये सप्ताह झाला नसता, तुमच्या मनामध्ये खंत राहिली असते. चला, झाले बऱ्याच प्रमाणामध्ये खुलं, पण नाही कार्तिकीला ही जगाचा मालक आपल्याला नाही येऊ देणार. चला, गावातच राहू, कोरोनाचे नियम पाळू. चांगलं वाटलं, सॅनिटायझर तिथं प्रत्येकाच्या हाताला आल्याच्या नंतर सांभाळणं गरजेचं आहे. आता बऱ्याच गावांमध्ये, आमच्या गावातल्या एका काकून मला म्हणली, महाराज करणा फिरणा कयाचा आला. म्हणली राम मंदिरासाठी मोदीने केले. मी तुला कळ नाही डंगरे, ज्याला झालाय त्याला विचार. ह्यालाच तुम्ही आता ते देव जाणे बा, पण ज्याला झालंय ना, इचू चावल्याशिवाय आग किती होती गाडीत बसणाऱ्याला काय करणार. ज्याला इचू चावलाय ना त्याला माहित आहे किती आग करते ते. ज्याला कोरोना झालाय ना दादा त्याला माहिती आहे. चला, तरीही सुरक्षित राहा, काळजी घ्या, लई गर्दीमध्ये जाऊ नका. चला महाराज, आज अभंगामध्ये नाथ महाराज दिवसाला धन्यता देतात. बघा, काही ठिकाणी गावाला धन्यता दिली आहे, काही ठिकाणी व्यक्तीला धन्यता दिली, काही ठिकाणी आईच्या कुशीला धन्यता दिली, काही ठिकाणी माई बापाला धन्यता दिली. आता तुम्ही भजनी मंडळी धन्य पहिला शब्द येणारे असे प्रमाण ध्यानात आणा. चला, एका गावाला धन्यता दिली, त्या गावामध्ये साधू जन्मला. त्या साधूचं नाव सावता महाराज. जन्मला निदान सावता तो, जन्मला निदान सावता तो, जन्मला निदान सावता तो, जन्मला निदान सावता. हो धन्य प्यारे रत्ना तिथी खान, गावाला धन्यता दिली. अभंगाचा पहिला शब्द आहे धन्य. आज दिन, या अभंगात दिवसाला धन्यता दिली आहे. महाराज, ज्या गावामध्ये एखादा महान पुरुष जन्मल त्या गावाला धन्यता देते. मारुतराव महाराजांचं नाव निघाल्याबरोबर त्यांच्या पुढं नाव लागत आहे गुरूंच्या. मारुतराव महाराज दस्तापूरकर. हे बघा, कोणत्याही भूमीमध्ये जन्माला आल्याच्या नंतर गावाचं नाव लौकिक करावं मायबाप. गावाचं नाव बघा, तरुणांना सांगतोय, मला सांगितले तरुणांविषयी बोला, तरुणांसाठी बोला. ऐका ना मायबाप. अरे, महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आले छत्रपती शिवाजी महाराज, पण अमेरिकेच्या वॉशिंग्टन सारख्या शहरामध्ये माझ्या राजाच्या नावाचा डंका वाजतोय. ही आपल्या महाराष्ट्रासाठी शान आहे, महाराष्ट्राचा अभिमान आहे. तसं एखादा निळ्यामध्ये जर जन्माला आला ना व्यक्ती, कोणत्याही खात्यामध्ये असो, तरुणांनो, 12,500 पोलीस मध्ये जागा निघाल्यात. लाईट खात्यामध्ये काही जागा निघणार आहेत, विद्युत खात्यामध्ये. लाईट म्हणजे मी खेड्यातला माणूस लाईट म्हणतो, विद्युत खातं. चला, प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक खात्यामध्ये गावातला माणूस असा. कोणत्याही खात्यात, कुठले, अरे एखादा जर निळ्याचा जर एखादा जवान जम्मू काश्मीरच्या बाउंड्रीवर असेल आणि तिथं जर त्याला छत्तीसगड, उत्तर प्रदेश, बिहार मधले त्याचे जर सवंगडी असतील, सोबती असतील, त्याचे पार्टनर असतील, आणि त्यांना जर विचारलं कोणता जिल्हा, नांदेड जिल्हा, कोणतं गाव, निळा, जम्मू काश्मीरच्या बाउंड्रीवर देखील आपल्या निळ्याचं नाव निघतंय. असं गावाचं नाव निघालं ना त्याला धन्यता देतात महाराज. गावाचं नाव निघावं, कोणत्याही क्षेत्रात असा, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या गावचं नाव निघावं. प्रत्येक क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रात निघावं, राजकीय क्षेत्रात निघावं, शैक्षणिक क्षेत्रात निघावं, सांस्कृतिक क्षेत्रात निघावं, नोकर वर्गात निघावं. दादा चला, सावता महाराज जन्मले आरणला, पण त्या गावाला धन्यता दिली. धन्य ते आरण रतनाची खाण, जन्मला निदान सावता
धन्यता दिली. महाराज एका ठिकाणी माई बापाला धन्यता दिली. धन्य माता पिता हो. दयाची धन्य माता पिता दयाची हो धन्य माता पिता दयाची माता पिता धन्यता माई बापाला दिली. धन्य माता पिता तयाची. बघा ना, लेकरू जन्माला आलं तर चांगलं यावं दादा. या मतलबी जमान्यामध्ये डोक्यावर अक्षदा पडल्या, 4-6 महिन्यामध्ये माई बापाला बाजूला वेगळं टाकणाऱ्या काही प्रवृत्तीची लोक आहेत या कलियुगामध्ये. बघा ना, ज्या आई वडिलांनी लहानाचं मोठं केलं त्यांचं नाव करणं हिताच्या ठिकाणी जाग 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 म्हणजे काय महाराज. मी धन्यता कोणाला दिली कोणाला नाही सांगते. धन्य माता पिता तयाची आहे. मतलबी जमाना आहे दादा. मतलबी जमाना आहे. आता ह्या 8 महिन्याचा पटापडा होता आमचा. पटापडणं कळते. कारखान्याचा पटा महागच उघडला चालू झाला, पण आमचा आता दिवाळी झाल्यावर चालू झाला. लॉकडाऊनच्या अगोदर रोज कीर्तन, रोज घरचे लई गोडीनं बोलायचे. 8 महिन्याचा पट्टा पडला गजानन महाराज. एके दिवशी रोजच आता मी घरी दिसालो माझ्या गिरायकाला. गिराईक म्हणजे कळतं, गिराईक येडा हुंदाडा. येडा हुंदाडा नाही कळत. आमच्या इथं सहजच बायकोला येडा हुंदाडा म्हणते. येडा हुंदाडा जाय नांदेडा सहज म्हणते. उगं म्हणून बघा ट्राय करू. आता तिला रोजच मी घरी दिसू लागलो. कीर्तन नाही, बाहेर बी जाणं नाही. लॉकडाऊन. तिला बोलायचं होतं मला, पण तिला काही संधीच मिळून गेली. एके दिवशी कुत्र्याचं पिलू तर रुजात आलं. तेवढीच तिला संधी गवसली. मला टोचून बोलायचं होतं. कोणाला? मया येड्या हुंदाड्याला. तेवढीच संधी भेटली. ती त्या कुत्र्याकडे बघाल्या. येतच मरालाच तुम्ही करायला 8 महिने झालं मरके तिकडं. मला कळालं. दुसरं तिसरं नाही म्हणलं. काशीनाथ महाराज सावध होऊन भजनी लागा. देव करा काही महाराज. मतलब के सब संग साथी, दिल का साथी कोई नहीं है रे. ए दादा, माई बाप जर सोडले ना समजे मतलबी आहे. स्वतःची धर्मपत्नी देखील मतलबी आहे. बघा ना, जेवढं लेकराविषयी तळमळ माईला आणि बापाला आहे ना तेवढं कोणालाच नाही. हे गोड अभंग आहे बघा काकड्यामध्ये. लेकुराची हित वाहे माऊलीचे चित्त. याचं दुसरे चरण आहे. ऐशी कळवळाची आती करिला भाविना प्रीती. करिला भाविना प्रीती. करिला भाविना प्रीती.
मायबाप जगाच्या पाठीवर जर आई वडिलाचं नातं सोडलं तर हे बहीण म्हणताना तुम्ही काल परवा भाऊबीज झाली आणि अंडेड्याचा सप्ताह भाऊबीज सुरू होते आणि आमदा तर थोडं सोंग झाले दिवाळी आणि भाऊबीज एका दिवशीची उंडी गावकर बऱ्याच गोष्टी डबल डबल 2-2 एकादशी 2-2 आमोशा 2-2 पौर्णिमा काय की महाराज 2020 साल का ऑफिसच आहे का काय का मिळच लागना बघा ना बहीण आहे जोपर्यंत भावाचं चांगलं चालू हे गाव झाले समझदार आदमी है यार तुम उनका खत्म हो जाने के बराबर टाली बजाने की काय चुक्या काय ओरिजिनल हिंदी आला मी का गफूर भाई आहे का? समजून घ्या ना जोवर चाले धंदा तोवर बहीण म्हणे दादा एखाद्या माई माऊलीला जर भाऊ दिवाळीला न्यायला नाही आला आणि एखाद्या शेजारीने नाही विचारला काय ग बाई आमदा दिवाळीला जायचं नाही का मुराळी नाही आला का त्याचं खपलं म्हणली समजत जळालं पेटून गेलं जोपर्यंत दिवाळीला भाऊ विचारतोय तोपर्यंत बहिणीचं भावाचं नातं आहे पण निस्वार्थ प्रेम करणारं पार्ट माई बाप आहे म्हणून धन्य माता पिता तयाची पहिलं सांगितलं मी गावाला धन्यता दुसरी सांगितली माई बापाला धन्यता तिसरी कुशीला धन्यता दिली कुशीला धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्माले ज्या माईच्या कुशीमध्ये कुश धन्य मी अभंगाचं पहिलं चरण सांगतोय धन्य आज दिन अभंगात दिवसाला धन्यता एका ठिकाणी गावाला धन्यता एका ठिकाणी माई बापाला धन्यता एका ठिकाणी कुशीला धन्यता धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले चला एक संत होऊन गेले महाराज म्हणले त्याच्या नावाला देखील धन्य त्याचं नाव घेतल्याच्या नंतर धन्य धन्य गावालाही धन्यता आहे कुशीलाही धन्यता आहे मग आज नाथ महाराज दिवसाला केव्हा धन्यता देतात आता ऐका थोडं बारकावा
8 वर्ष वय होतं माझ्या नाथ महाराजांचं. 8 वर्ष वय. लहानपणी आई वडील वारले. ज्याचे आई वडील लहानपणी वारलेत ना त्याला विचारा ना दादा, हे बघा, माणूस वारणं, माणूस मरणं हे निश्चित आहे, हे लिखित आहे. ते देवाच्या बापाला चुकलं नाही. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए 788, 33 कोटी देवता मर गई, पडे काल की फाशी. नाथ महाराजांचे आई वडील लहानपणी वारले. त्रिकाल संध्या होती माझ्या नाथ महाराजांची. वय आहे 8 वर्ष. गोदावरीची आंघोळ केली माझ्या नाथ महाराजांनी आणि परत आपल्या घराकडे येत असताना पाठीमागून एका पांढऱ्या शुभ्र साडी नेसलेल्या, मळवट भरलेल्या गोऱ्या गोमट्या स्त्रीनं हाक मारली माझ्या नाथ महाराजांना, एकनाथ, एकनाथ. नाथ महाराजांनी पाठीमागं फिरून पाहिलं. सुंदर गोरी गोमटी बाई आहे, स्त्री आहे, पांढरी शुभ्र साडी आहे, मळवट भरलेला आहे. नाथ महाराज परत आले, हात जोडले. कोण माय? माझं नाव गोदावरी आहे. ज्या गोदावरीमध्ये तुम्ही स्नान करताना ते गोदावरी आहे. बघा, तुम्हाला जर तुमच्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर उत्तर दिशेला जा. थोडा बारकावा आहे का? उत्तर दिशेला जा. तिथं तुम्हाला गुरु मिळतील, संत मिळतील आणि ते तुमच्या जीवनाचे शिल्पकार होतील. ते तुमच्या जीवनाचा कायापालट करतील. 8 वर्षाचे नाथ महाराज, काय माहिती नाथ महाराजांना दर्शन घेतलं त्या स्त्रीचं, गोदावरी मातेचं. वापस आले आणि आईला म्हणू लागले, आई, मला गुरु करायचं आहे, मला संताचं दर्शन घ्यायचंय. 8 वर्षाचे नाथ महाराज. आई तर नाहीच, आई वडील वारले, आजी आणि आजोबा. आजोबाचं नाव होतं चक्रपाणी. वाचत जात आता संतांचं चरित्र, वाचत जा, बरंच काय मिळते संतांच्या चरित्रातून. आजी आणि आजोबाने सांभाळ केला. नाथ महाराज आले सांगितलं, आजी, मला गुरुचं दर्शन घ्यायचंय आणि मला जायचंय गुरुच्या दर्शनासाठी. आजोबा, मला जायचंय गुरुच्या दर्शनासाठी. आजोबाने विचार केला, आपल्या लेकराला कोणी काही करणी फिरणी तर केली नसेल ना. हे करणी, जादू, टोना, भानामते, हे बघा, हे काहीच नसते. नारदाच्या गादीवरून सांगतो, ह्याला आधार आहे. आणि साधू संतांना कधीच काही जादू टोना केला नाही. नेनती काही ताना टोना, नेनती काही ताना टोना, नेनती काही ताना टोना, नेनती काही ताना टोना, वाचनिया. क्या बात नामस्मरणा वाचोनिया, नेनती काही टाना टोना, एका नाम स्मरणा वाचोनिया. आजी आजोबांना झोप दिलं. माझे नाथ महाराज निघाले. रात्री, दिवस होता बुधवार. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये देवगिरी नावाचा किल्ला आहे. त्याला दौलताबादही नाव आहे, देवगिरी नाव आहे. आणि त्या दौलताबादच्या किल्ल्यामध्ये, देवगिरीच्या किल्ल्यामध्ये जनार्दन स्वामी होते. बुधवारी संध्याकाळी पोहोचले नाथ महाराज त्या किल्ल्याच्या पायथ्याला. तिथंच थांबले आणि गुरुवारी नाथ महाराजांनी आतमध्ये जाऊन त्या जनार्दन स्वामीचं दर्शन घेतलं. तो दिवस होता फाल्गुन वद्य षष्टी. नाथ महाराजाच्या जीवनामध्ये षष्टीला किती महत्व आहे. पहिल्यांदा जनार्दन स्वामीचं दर्शन झालं वयाच्या 8व्या वर्षी. ती तिथी होती फाल्गुन वद्य षष्टी.
नाथ महाराजांनी जलसमाधी घेतली, तीही तिथी षष्टी. नाथ महाराजाला दत्तप्रभूनं दर्शन दिलं, तीही तिथी षष्टी. महाराजांच्या जीवनामध्ये अनेक काही गोष्टी घडल्या, त्या षष्टी या तिथीवर घडल्या महाराज. आणि त्या दिवशी जनार्दन स्वामीचं गुरुवार दिवशी माझ्या नाथ महाराजांनी दर्शन घेतलं आणि नाथ महाराजाच्या वाक्यात अभंगाच्या पहिल्या चरणातले धन्य आज दीन संत दर्शनाचा, 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 धन्य आज दीन संत दर्शनाचा. आनंद जगविता सिरगेला, 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 आनंद जगविता ज्या दिवशी नाथ महाराजांचे गुरु संत जनार्दन स्वामीचं दर्शन झालं, त्या दिवशी माझे नाथ महाराज म्हणले, धन्य आज दीन संत दर्शनाचा. संताच्या दर्शनाला फार महत्व आहे बघा. संताचं दर्शन घेतलं ना तर देव आपण मते भेटते म्हणले. मुळे पाटील हे काढू का साहेब, काढू का? हा, मानला घटा पडलं बरोबर. मी बी गेलो खाकावून 6 महिने झालं 8 महिने झालं पहिल्यांदा एवढा हार बघा. दम छान होते. हा नाही लग्नात नव्हता, उगाच सासऱ्याला फोटो दाखव. ठलावी चला. धन्य आज दीन संत दर्शनाचा. संताच्या दर्शनाला किती महत्व आहे आता ऐका. मरण मथर बनवायला किती वेळ लागला असेल बरं. आणि प्युअर तुळशीचे आहे बरं ते पानं मंजुळ. बाबा प्रॉब्लेम नाही ना काही? येडा हुंदाड आहे का नाही तुम्हाला? आहे ना? हा मग काय करू. चला विरोधाचा भाग सोडा. पण बाईला आयव मरण यावं बरोबर आहे, पण बाई जर अगोदर गेली आणि पुरुष जर पाठीमागे राहिला, असं असेल एखादा पुरुष तर त्याला विचारा त्याच्या जीवनाची कथा. मी सर्व सांगत नाही, काही कांड्यावर मोजण्या इतके आहेत. ए माय मावल्यांनो, पती जर वारला तर तुम्हाला भाकरी तरी करून खाता येते,
पती वारला स्त्रीला भाकरी करून खाता येते, पण पत्नी जर वारली ना तर दुसऱ्याच्या हाताकडे बघावं लागत. ही नीती आहे दादा. चला महाराज, मग दर्शनानं नेमकं देवाच्या दर्शनापेक्षा संताच्या दर्शनाला काय महत्व आहे? महाराज म्हणले संताचं दर्शन घेतलं की देव आपण मग त्याच भेटत आहे. तेने भेटे देव ओ आपे आपे ओ आपे देवाला यावं लागत आहे. मायबाप यावं लागत आहे. बघा उद्याच्या कार्तिकी आळंदीचा जो समाधी सोहळा आहे, समाधी सोहळ्यासाठी जगाचा मालक संताकडे आला. संत आळंदीला गेलं ना, तिथं पांडुरंगाचे दर्शन होते उद्याच्या कार्तिकीला. उद्याच्या समाधी सोहळ्याची जी कार्तिकी आहे उद्याची, उद्याची सोडून पुढची, त्या कार्तिकीला पंढरपूरचा जगाचा मालक आळंदीमध्ये येतो. संताजवळ गेले की देव भेटते. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती. बरं नामदेवराय किती देवाच्या जवळ हो, किती देवाच्या जवळ. नामदेवरायाच्या हातानं देवानं निवत खावं. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी निवत खावा. पण तेवढं जवळ असून नामदेवरायाला देव कळू नाही का? तर संताचं दर्शन झालं नव्हतं. ज्यावेळेस आळंदीमध्ये सभा भरली, धर्मसभा भरली, तिथं गोरोबा काकानं नामदेवरायाला कच्च ठरवलं. राग आला. मी समध्यात जाणकार असून देवमया जवळला असून मला कच्च ठरवलं. आणि नामदेवराय तिथून निघाले, देवाच्या समोर आले आणि सांगितलं, देवा अरे एवढुल्या लेकरानं, त्या मुक्ताबाईनं, त्या ज्ञानोबानं, स्वपन काकानं, निवृत्तीनाथानं मला कच्च ठरवलं रे. देव हसले, म्हणले तुला मी जवळ धरले रे, पण तू खरंच कच्चा आहेस. खरं बोललो की सख्या व्हायला राग येते. राग आला नामदेवरायाला आणि रुसून बसले. देवाने चमत्कार केला. ते सांगायला वेळ नाही आपल्याला. नंतर प्रचिती आली आणि नामदेवरायाने देवाला हात जोडले आणि सांगितलं, देवा नेमकं मला देवाला ओळखण्यासाठी काय करावं लागेल? नामदेवरायाला देवानं सांगितलं, मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ नावाचं तीर्थक्षेत्र आहे. बसलेले लोक म्हणतील परभणी कसं म्हणालं येडपोट. कोणता जिल्हा? हिंगोली. आता झाला बापू. पहिला परभणी आहे, जुना जिल्हा आहे परभणी. हे परभणी नांदेड हे जुने जिल्हे आहेत. हिंगोली काना मागून आला आणि पुढे गेला. गजू महाराज, भास्कर महाराज, हे परभणी लई जुना जिल्हा. उगच मन पडली नाही. जगात जर्मनी आणि भारतात हिंगोली. तुम्ही काही लावूच नका. गिनीज बुकात नोंद आहे. जगात जर्मनी आणि भारतात परभणी. परभणीचे रस्ते बघितले का? 0 फाट्याच्या पुढी बघितलं का? टिंग नांग पुणीकडही जा परभणी जिल्ह्यामध्ये. दलिंद्रीच रे बाबा आमच्या परभणीच्या नशिबाला. अरे काय दिलंय परभणीला? परभणीनं नामदेवरायासारखे संत परभणीनं दिले, जनाबाई सारखी संत परभणीनं दिली, वैकुंठवासी गुरुवारी मोतीराम महाराज परभणीनं दिले, वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवारी मारुतराव महाराज दस्तापूरकर बाबा परभणीनं दिले. चला नामदेवरायाला माझ्या जगाच्या मालकानं सांगितलं, जा मराठवाड्यामध्ये औंढा नागनाथ नावाचं ज्योतिर्लिंग आहे आणि त्या ठिकाणी मी संताच्या दर्शनाची ताकद सांगतो. धन्य आज दिन संत दर्शनाचा.
दर्शनानं काय होतं मायबाप? देव मिळतो हो. चला, ज्या वेळेस नामदेवराय पंढरपूरहून निघाले, पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यात आले, मराठवाड्यातून औंढा नागनाथला गेले, आणि ज्या ठिकाणी गेले जिथं बघितलं, ज्या महात्म्याचं दर्शन घ्यायला सांगितलं होतं, त्या महात्म्याचे पाय महादेवाच्या पिंडीवर. नामदेवरायानं बघितलं, म्हणला देवाला काय येडं लागलं असेल का म्हणला. ज्याला स्वतःची सुदबुद नाही, ज्याला स्वतःच काही कळना, ज्याचे पाय महादेवाच्या डोक्यावर आहेत आणि त्याच्या पाया पडाय मला पाठीले. राग आला नामदेवरायाला. महादेवाच्या पायावर, महादेवाच्या डोक्यावर पाय आहेत, पिंडीवर पाय आहेत. नामदेवरायाला राहवलं नाही. नामदेव हरी प्राण्या आंधळा तू काय देवावरी पाय हे विलास देवावरी पाय हे विलास हरी हरी नाम्या उठी प्राण्या आंधळा तू काय देवावरी पाय नामदेवरायाला राग आला. नामदेवरायानं सांगितलंय, ए बाबा, अरे काही वयाचा बहाणा आहे, कळतंय नाही कळतंय? महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवले, ज्योतिर्लिंग आहे, महादेव आहे. ते होता संत खेचर स्वामी. खेचर स्वामी. आणि खेचर स्वामीनं वाक्य तोंडातून काढलं, ए नामा, मला वय झालंय रे जास्त, माझं 95 वर्ष वय आहे रे नामा, माझे पाय उचलून बाजूला ठेव. विचार केला नामदेवरायानं, खरंच म्हणले वय झाले, सुधरत नसेल. आणि नामदेवरायानं त्या खेचर स्वामीचे पाय हातात धरले आणि बाजूला ठेवले. जिथं जिथं पाय ठेवले तिथं तिथं महादेवाची पिंड. जिथं जिथं पाय टेकवले तिथं तिथं महादेवाची पिंड. नंतर नामदेवरायाच्या लक्षात आलं, अरेकडे हे साधारण व्यक्ती नाही. नामदेवरायानं हात जोडले आणि सांगितलं, तुम्ही कोण? त्यावेळेस सांगितलं, माझं नाव खेचर स्वामी. तुमच्यासाठी तर आलो, तुमच्या दर्शनासाठी तर आलो. दर्शन घेतलं खेचर स्वामीचं. नामदेवराय निघाले मायबाप. संतांच्या दर्शनामध्ये ताकद आहे. नामदेवराय पंढरपूरला गेले. वाळवंटामध्ये वार करायला पुरणपोळीचं जेवण केलं. जगाच्या मालकानं कुत्र्याचं रूप धरलं, तोंडामध्ये पोळी धरली आणि जगाचा मालक चंद्रभागेच्या वाळवंटात पळू लागले. त्यावेळेस नामदेवराय म्हणले, ए देवा, देवा आता ओळखीलं म्हणले. आता ओळखीलं, आता ओळखीलं, आता जमणार नाही, आता ओळखीलं म्हणले. त्यावेळेस देवानं स्वानाचं म्हणजे कुत्र्याचं रूप सोडलं आणि जगाचा मालक नामदेवरायाच्या समोर उभा टाकला. नामा, आता कसं ओळखीलं म्हणले? आता खेचर स्वामीनं मला दर्शन दिलं. संताच्या दर्शनाची ताकद. विठ्ठला विठ्ठला किती उदाहरणं सांगता येतील संत दर्शनाचे. 5 वर्षाचा ध्रुव बाळ होता, 5 वर्षाचा. भागवतामध्ये कथा गोड आहे. 5 वर्षाच्या ध्रुव बाळाला, आताच्या 15 वर्षाच्या बाळाला माईला हॉस्टेलला आळंदीला पाठवू वाटत नाही. का? आपल्या लेकराचा विकास होत नाही. हो का? विषय निघाल्यानं सांगतो. धन कमवण्याच्या नादात, संपत्ती कमवण्याच्या नादात, बारकावा आहे थोडा ऐका. संपत्ती कमवण्याच्या नादात संततीकडे जर दुर्लक्ष झालं, संपत्ती म्हणजे धन आणि संतती म्हणजे लेकर बाळ, मुलं बाळ. संपत्ती कमवण्याच्या नादात संततीकडे जर दुर्लक्ष झालं ना, तर तुम्ही कमवलेली संपत्ती मातीत घालण्याचं काम करते तुम्ही जन्माला घातलेली संतती. वाक्य नाही कळालं? ऐका. संपत्ती कमवण्याच्या नादात संततीकडे दुर्लक्ष करू नका. लेकरांना असे संस्कार द्या. गावातल्या लोकांनी म्हणलं पाहिजे, कोणाचा मुलगा आहे, खरंच काय नाव कमवलं, अरे ही खरी संपत्ती आहे. 500 एकराचा मालक आहे आणि दररोज जर मुलगा 25,000 उधळीत असेल, खर्चित असेल, तर त्या 500 एकर संपत्तीला तीळ मात्र कवडी मोलाची किंमत नाही. अरे बापानं मजुरी करू द्या, पण मुलगा जर गावामध्ये धार्मिक कार्यक्रमामध्ये, प्रत्येक कार्यामध्ये आवर्जून पुढे होऊन कार्य करत असेल, तर खऱ्या अर्थानं त्या बापाच्या 500 एकराला फुकून द्या तिकडं. हे कष्ट करणाऱ्या मुलाचे
कष्ट करणाऱ्या आई वडिलांची जी संतती आहे, मुलगा आहे, ते खऱ्या अर्थानं भाग्यवान. विठ्ठला विठ्ठला. बघा ना, ज्या वयामध्ये त्याला शिकवायचे ना त्या वयामध्ये शिकवा. 5 वर्षाच्या ध्रुव बाळाला आईनं सांगितलं, त्या आईचं नाव होतं सुनीती. बापाच्या मांडीवरून ढकलून दिलं, तिचं नाव होतं सुरुची. सावत्र आई होती. त्या सुरुचीनं ढकलून दिलं वडिलांच्या मांडीवरून, सांगितलं, ए ध्रुवा, तू या मांडीवर बसायचा अधिकार नाही. 5 वर्षाच्या ध्रुव बाळाच्या डोळ्यात पाणी आलं. सांगितलं, का ग आई, वडील तर माझे आहेत, मला का बसण्याचा अधिकार नाही? त्यावेळेस सांगितलं, तुझी एक चूक झाली म्हणले, तू माझ्या सवतीच्या पोटातून जन्माला आलास. तुझ्या जर बापाच्या मांडीवर बसायचं असेल तर तुला माझ्या पोटातून जन्म घ्यावा लागेल, माझ्या उदरातून जन्म घ्यावा लागेल. 5 वर्षाचा ध्रुव बाळ गेला. आईजवळ रडून सांगतोय, आई, मला त्या मोठी आई, छोट्या आईनं पप्पाच्या मांडीवरून, वडिलांच्या मांडीवरून ढकलून दिलं. बघा, त्या ध्रुव बाळाला एक शिकवण दिली त्या सुनीती नावाच्या आईनं. बाळा, अरे त्या तुझ्या बापाच्या मांडीवर काय बसतो, ती एक ना एक दिवस मांडी सडणार आहे, कुचणार आहे, नासकी आहे ती मांडी. हे नश्वर देह आहे, हा नाशिवंत देह आहे. अरे ज्या मांडीवरून तुला कोणीच उठू शकत नाही, अशा मांडीवर बस, अशा जागेवर बस. 5 वर्षाच्या ध्रुव बाळाला आईनं उपदेश केला. 5 वर्षाचा ध्रुव बाळ निघाला जंगलात. पाटील लेकराला जंगलात. 5 वर्षाचा होता माझा छत्रपती शिवाजी महाराज. जिजाबाई साहेबांनी रामायणातल्या गोष्टी सांगितल्या. जिजाबाई साहेबांनी महाभारतातली रणनीती, महाभारतातली नीती छत्रपती शिवाजी राजांना शिकवली. हा, हे संस्कार महत्वाचे. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आलं फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई आज आलं फळाला. राजांचा फोटो दिसला, अभिमान वाटतो. इकडे आहे, प्रत्येक बॅनरवर अभिमान असावा महाराज आपल्याला. हे का, देव, देश आणि धर्म या 3 गोष्टी जर जीवनामध्ये सांभाळल्यानं आणि या 3 गोष्टीसाठी जर जीवाचा आपल्या थोडाही खर्च केला ना, हे जीव उपकारासाठी आलाय, उपकारासाठी आपण आलेला. देव, देश आणि धर्म. धर्मासाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं राजा संभाजीनं वयाच्या 32व्या वर्षी. धर्मासाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं राजा संभाजीनं. देवासाठी सर्वस्व अर्पण केलं माझ्या ज्ञानोबा तुकोबानं. आणि देशासाठी सर्वस्व काही अर्पण केलं या बॉन्डवर उभा टाकलेल्या जवानांनी. आता ऐका, या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नोकरीवाले देखील घरी होते, मात्र माझा शेतकरी घरी होता का? नव्हता. एक शेतकरी तो घरी नव्हता आणि दुसरा माझा मिलिटरीतला बाउंड्रीवर उभा टाकलेला जवान. जराशी थंडी वाजली तर आपण स्वेटर घालतो, कानाला मफलर बांधतो. बर्फ पडतोय त्या जम्मू काश्मीरच्या बाउंड्रीवर, बर्फ पडतोय. काय गोड लागली असेल दिवाळी काल परवा त्या नागपूर जिल्ह्यामध्ये.
भाऊबीजेच्या दिवशी त्या बहिणीला ओवाळणे, त्या भावाची डेड बॉडी आली. काय गोड लागलं असं बघा ना. त्यांनी काही सांगितलं का, चिठ्ठी दिली का, पाठवली का, काय बहिणीनं ते आठवण काढावी, काय आठवण काढावी त्या बहिणीनं. भाऊबीजेच्या दिवशी स्वतःचा भाऊ गेला त्या माई माऊलीचा. एक जवान आणि दुसरा किस्सा. ऐ गुजरने वाले हमारा मेरा कितना किया मैं जाऊंगा मेरे दोस्त को वही थोड़ी दूर है घर मेरा जहाँ नहीं है मेरी दिलरुबा उस तेरे प्यार का जाम दे उस मेरे प्यार का जाम वही थोड़ी दूर है घर मेरा मेरे घर में मेरी भूमिमा उसके पेड़ों के छूटे तो उसके बेटे का नाम है गुजरने वाले हमारा मेरे दोस्तों मेरी दिलरुबा मेरी माँ को मेरा तूने जाके तूने प्यार से वापस आओगा वापस आओगा लेके आओ लेके आओ लेके आओ लेके आओ मेरे घर सुना सुना जैसे आते या कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये त्यांना सुट्टी नाही मिळाली. नोकर वर्गाला सर्वांना सुट्टी मिळाली, त्यांना नाही येत आलं. मायबाप नाही येत आलं. मीडियावाले विचारित होते त्या नागपूरमध्ये शहीद झालेल्या जवानाच्या बहिणीला, ताई दिवाळीच्या अगोदर काही भाऊ बोलला का, ताई दिवाळीच्या अगोदर काही भावानं सांगितलं का, ताई विठ्ठला ताई सांगत होती, मीडियावाल्यांना बोलत होते. दिवाळी 7 दिवस होती, माझ्या भावाला फोन लावला, भावाचा फोन लागला. मी बोलले, दादा दिवाळीला 4 दिवस सुट्टी नाही भेटणार का. ती बहीण सांगत होती दिवाळीला येणारी. त्या बहिणीनं सांगितलं, दादा दिवाळीला सुट्टी नाही भेटणार का. जम्मू काश्मीरच्या बाउंड्रीवरच्या भावानं सांगितलं, त्या मिलिटरीतल्या जवानानं सांगितलं, तारडे मला पण येऊ वाटतं का दिवाळीला. 8 महिने झालं ग या कोरोनामुळे मी इकडं अडकून पडलोय. ताई मी नाही येऊ शकत ग ताई, नाही. हे दादा काही चिठ्ठी वगैरे तरी पाठवतो का रे एखादी. दादा चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए। चिट्ठी
इस दिल में लगा के जाने वो कौन जाने जहाँ तुम चले और किसी न कोई जाने वो कौन जाने जहाँ तुम चले गए जहाँ तुम चले गए ओ जहाँ तुम चले बहीण मीडियावाल्यांना सांगत होते, बोलला माझा भाऊ, पण वाटलं नाही भाऊबीजेच्या दिवशीच माझ्या भावाची डेड बॉडी येईल. सांगितलं होतं माझ्या भावानं, ताई तुझ्यासाठी एक छानपैकी साडी घेतली ग ताई. ताई माझं येणं नाही झालं तरी मी पोस्टानं साडी पाठवलं. ती ताई रडत होती मायबाप. हे बघा, देशासाठी ज्यांनी काही बलिदान दिले त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. अरे भगतसिंगांनी 23व्या वर्षी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं. राजगुरूंनी त्यांचं आजही नाव इतिहासामध्ये जमा आहे. चला, देव देश धर्म ह्या गोष्टी जाणणं गरजेचं आहे. 5 वर्षाच्या ध्रुव बाळाला आईनं उपदेश केला. 5 वर्षाच्या छत्रपती शिवाजीराजांना, मला मुद्द्यावर यायचंय बरं, मुद्द्यावर यायचंय. संताचं दर्शनाची ताकद सांगायची. अरे 5 वर्षाचा ध्रुव बाळ निघालाय जंगलामध्ये, निघालाय देवप्राप्तीसाठी, निघालाय आढळ पद मिळवण्यासाठी, निघालाय दादा घरून. पण माहित नाहीये देव कसा असतो, माहित नाहीये देव कुठे, माहित नाहीये देवाची प्राप्ती कशी करायची, माहित नाही देव कुठे मिळेल. निघाला ध्रुव बाळ, आणि निघालेल्या ध्रुव बाळाला वाटमध्ये नारदासारखा संत भेटला. आणि नारदासारखा संत ध्रुव बाळाला जर भेटला नसता तर आढळपत ध्रुव बाळाला भेटलं नसतं. ही संताच्या दर्शनाची ताकद आहे. ओ धरती जोहती धरती जोहती पाळे पंढरीनाथ लळा त्यांचा. अरे काय महाराज वाल्या कोळ्याचं जो जीवन सांगायचं गेलं. वाल्मिक ऋषी रोज एक व्यक्ती मारायचा, लुबाडायचं धन, आणि एक व्यक्ती मारल्याच्या नंतर एक गोटी एवढा खडा घेऊन रांजणात टाकायचा. 7 रांज भरलेला पाप्या वाले कोळे. मात्र नारदाचं दर्शन झालं आणि वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. राम जन्माच्या 12,000 वर्ष अगोदर रामायण केले रामायण रामादे. ध्रुव बाळाला नारद भेटले, मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. संतांच्या दर्शनाची ताकद सांगायची. ते नाथ महाराज सांग, किती उदाहरणं देता येतील, किती उदाहरणं देता येते, अनेक उदाहरणं देता येते. चला, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शिन गेला. शिन म्हणजे थकवा, शिन म्हणजे आळस, शिन म्हणजे कंटाळा. दिवसभर माणसानं काम केलं आणि सांच्या पारी आल्याबरोबर जरा काळा का होईना गोरा का होईना एक घोट चहा पेला की माणूस म्हणतो दिवसभर काम केल्याचा काय गेला
शिन गेला अनंत जन्मीचा म्हणले इथं तर नाथ महाराज अनंत जन्मीचा शिन गेला. कळालं महाराज 10:15 वाजले पहिल्या चरणावर. नेमकं तुम्हाला धन्यता धन्य दिवस झाला, संताची भेट झाली, संताचं दर्शन झालं. महाराज ह्याच्या पुढे तुम्ही काय केलं? अभंगाचं दुसरं चरण आहे. दिवस भाग्याचा झाला म्हणजे धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मेचा शिन गेला. आणि आता मला असं वाटाले म्हणजे ते आलिंगन द्यावं, त्याचे चरण सोडू नये म्हणले. हे बघा चरणाच्या दर्शनामध्ये चरणामध्ये फार श्रेष्ठत्व सांगितले. मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. ज्यांनी आपला उद्धार केलाय, ज्यांनी आपलं चांगलं केलंय, त्याच्यावर कधी बैमान होऊ नये. बघा शास्त्र सांगते, आपल्या घरी एखादा भिक्षुक आला, आपल्या घरी एखादा भिकारी आला, आपल्या घरी एखादा फकीर आला, त्याला विनमुख कधी पाठवू नका म्हणले. विनमुख पाठवू नका, काही ना काही जसं जमल तसं द्या. कोणता पाहुणा आला, गावातला भावकीचा आला किंवा कोण्या इतर समाजाचा जरी करता घरी आला, एक गिलास त्याला पाणी तरी द्या म्हणले. कमीत कमी फुकाचे जीवन तरी पाजा. जुन्या काळामधली प्रथा आहे, माणूस जर कुठून थकून आला, चालून आला, शेताकडून आला, जुन्या काळात मारुतराव महाराज तांब्याभर पाणी आणि गुळाचा खडा देत होते. जुना काळ कळतो, आता नाही. आता काही बी निघाले महाराज, नवीन 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 नवीनच. मुलगी मुलाला बघायची असते, त्या मुलासंग 5-5 बाया चालल्यात मुलगी बघाय. काही बी निघाले, प्रत्येकाला मुली आहेत. आता त्या मुलीच्या बापाला रिकाम धाडता येते तसं धाडता येते त्या मुली गेलेल्या सोबत बायाला. ते तर ते बरं, बाया नुसत्या एकट्या जाय ना, त्याच्या संग एक पिल्लू. पिल्लू नाही कळत, बाई 350च्या साडीवर भागल, मात्र पिल्लू 700च खाते. पिलू पिलू जमाना शिकला म्हणून लय पुढे गेला, लेकराला पिल्लू म्हणाले. हे बघा, दरोजामध्ये आलेला अतिथी असो, पाहुणा असो, गावातला असो, त्याला पाणी तरी पाजवा म्हणले. फुकाचे जीवन तरी पाजा. पाणी नाही पाजीनं झालं, माझ्या मनाचं काही नाही. ज्ञानेश्वरीमध्ये एक ज्ञानोबरायाची ओवी आहे, तुमच्या घरी आलेला माणूस जर न पाणी पिता गेला तर तुमचं पुण्य संग घेऊन जाते म्हणले. विनमुख गेली अतिथी, सुकृताची संपत्ती.
भाकरी पाजवा म्हणले. पाणी गोष्ट बारक आहे ना सदा. पण बैमानीचं युग आले. पाणी आणि चारा सोडून द्या. पहिली कर्जमाफी कोण केली माहिती तुम्हाला? तुकोबारायानं 64 लाखाची कर्जमाफी. आताच्या सारखी नाही 2 लाखाच्या मदत असलं तरच तुमचं नाव. पहिली कर्जमाफी करणारे संत होऊन गेले जगद्गुरु तुकोबाराय. पहिली कर्जमाफी शरद पवार साहेबांनी नाही केली. पहिली कर्जमाफी देवेंद्र फडणवीस साहेबांनी नाही केली. पहिली कर्जमाफी उद्धवरावजी ठाकरे साहेबांनी नाही केली. पहिली कर्जमाफी केली जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय 64 लाखाची. आता जरा बारकावा आहे का? ज्या ज्या लोकांची कर्जमाफी झालती तुकोबारायच्या काळात, ज्या ज्या लोकांच्या कर्जमाफीत नाव आलते त्या लोकांना उग पायली गहू ज्वारी तुकोबारायला दिली असती तर त्याची बायको अन्न करता मेली असती का हो? बोला ना. लोक म्हणतात पहिला काळ लय चांगला होता, आपलं लय चांगला होता म्हणतात. अरे तवाय दलिंदर लोक होतेच ना. ज्ञानोबा माऊलीला दुसरं कोण त्रास दिला नाही, जवळच्यानं त्रास दिला, जवळच्यानंच. आणि आज ते जवळचे समाधीच्या दर्शनासाठी वेटिंग मध्ये उभा टाकलेत लाईन मध्ये. जरा बार काय विचार करा. प्रमाण आहे तुकोबाराच्या बायकोला अन्न मिळालं नाही हो. अन्न दुष्काळी अटीला द्रव्येला माना एक स्त्री अन्न करता मेली. जर कर्जमाफी झालेल्या लोकांनी विचार केला असता उग पायली कळत्या का? पायली नाही कळत. पायली किती किलोची आहे इकडे? 10 किलो नाही हो, 5 किलोची पायली. मोठं माप म्हणजे अहो दुनियात जाऊ द्या हो, 5 किलोची पायली आपल्या इकडे आहे 5 किलो नाही. म्हणजे 5 किलो झालं की हो, म्हणजे 5 किलोच नाही का पाहिली? 5 किलो आगलीच नाही कधी. हा 5 किलोची आगली म्हणजे मोठं माप आहे का? मला कळण कीर्तन झाल्या मोठं आहे का बारीक? विनोदाचा खरंच म्हणाले का तुम्ही? उग म्हणाले. हा हो 5 किलोच बसते नाही का पाहिली? नाही. अहो मी येडा होईल यार. तुम्ही कुठेही जागडे 5 किलोची पाहिली. 2.5 किलोची आदली. जाऊ द्या रे बाबा. काय बंद आहे त्याच्यावर? 10 किलोला पाहिली म्हणतात. बरं 10 किलो तर 10 किलो जाऊ द्या. देण्याना घेणार दोन सांज येणार त्यात. बरं कसं का असणं असू द्यावं. ते वेगळं आहे तुमच्या इकडे जरा भाषा. चला हा हा बरोबर अंगलट येते का? चला काय सांगायचे मला? 64 लाखाची जहागिरी तुकोबा. हो का ज्ञानोबा माऊलीच्या दर्शनाला जाताना सुरुवातीला जिथे समाधीच्या अलीकडची जी कमान आहे ना, वाकून जावं लागत आहे. ती कमान जर कोण बांधली असेल तर ती कमान बांधणारा अधिकारी संत माझे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. तुकोबाराय. अरे संपत्ती होती. नाव सांगतोय एका माई माऊलीचं. त्या माई माऊलीचं नाव राजमाता राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर. संपत्ती होती पण त्या काळामध्ये त्या शतकामध्ये काही जे जुने हेमांडपंथी महादेवाचे मंदिर होते, 12 ज्योतिर्लिंगाचे मंदिर होते, ते मोडकळीस आले होते, तुटण्याच्या मार्गावर होते. त्या मंदिराचा जर जीर्णोद्धार कोण केला असेल तो स्वतःच्या संपत्तीमधून राजमाता राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकरांनी. संपत्ती आहे, चांगला उपयोग. आता अभिमान वाटला मला आल्याच्या नंतर बैठकीमध्ये सांगितलं उपसरपंचांनी सर्व कमिटी मंडळीने, महाराज नवीन 4 मंडळींनी पंगत घेतली. अरे एका दिवसामध्ये एवढा जाडाजोड करणं शक्य नाही बापू. 6 महिने गेले काही जणांचे तरी मेळ लागला नाही. पण तुम्ही एका दिवसामध्ये हे भव्य दिव्य असं स्वरूप निर्माण केलंय. खरंच तरुण मंडळीला ग्रामस्थ मंडळीला मानाचा मुजरा नारदाच्या गादीवर.
6 महिने बेजार व्हावं लागत आहे तेव्हा एवढं जजमेंट बसत आहे. सकाळी तुम्ही जजमेंट लावून संध्याकाळी तर भजन, याला म्हणतात महाराज तडका पडकी जाडोजड. आणि अशीच एकी ठेवा गडी, एकी ठेवा. घराची कळा अंगण सांगत आहे, घराची कळा अंगण सांगत आहे आणि गावाची कळा तुमचा कार्यक्रम सांगते गाव कोण्या लायकीच आहे. हे निळ्याचं महाराज भाग्य आहे. 25 वर्ष झाला हा ज्ञान यज्ञ आहे. काय कमी होतं रावणाला, काय कमी होतं? अरे देवाला तरी 16,100 बायका होत्या, देवाला 16,100 होत्या, रावणाला 80,000 होत्या. देवाच्या 5 पट. 16 पंचे 72, 16 पंचे 80. देवाच्या 5 पट बायका होत्या त्या रावणाला. 1 लाख पोरं होते आणि 1.25 लाख नातू होते. मतदानाला उभा टाकायचं म्हणलं तुमच्या निळ्याला याची गरजच नाही. आमच्या इकडे झालंय मीटिंग सुरू, कळालं का? इचकून सांगत नाही लय. ग्रामपंचायत आहे, सोडून द्या हे राजकारण. पण सत्यामध्ये राजकारण येऊ नये, मतभेद येऊ नये. जे करणारे माणसं आहेत त्यांना उलसवारी द्यावं. करा पोरं हो, आम्ही तुमच्या पाठीमाग आहेत. अरे ते धर्तीवर पाय टिकत नाही त्याचा एवढं अभिमानानं उड्या माकून कार्यक्रम करतील. त्याला प्रेरणा द्या ना दादा, त्याला अभिमानानं बळ द्या ना. थोडं पाठीमाग खंबीरपणे उभा टाका आणि खरंच आदर्श तुमचं या निळा गाव आहे. चला महाराज, चरणाचं दर्शन सांगितलं. दुसऱ्या चरणात मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. उपकाराकडे गेलो होतो आतमध्ये थोडं. त्या तुकोबरायाचा उपकार आहे, तर त्या तुकोबरायाच्या धर्मपत्नीला अन्न करता मरावं लागलं. पण जेवढं करता येईल तेवढं करावं. नामस्मरण, नामचिंतन, अन्नदान हे उल्लस्वर आहे. जवळजवळ टाइम होता. एकदा दोन्ही हात वर करा सर्वजण. शूटिंग वाले हे तुमचं संपूर्ण लाईव्ह येणार आहे. लाईव्ह कुठे बघा. तेव्हा त्या चष्मेवाल्या मायनं हातच चोरी केलं नाही, ते दिसाले नाही तर माय. सर्व 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 ज्याला ज्याला हात दिले सर्व फिरवा दादा, ते घ्या सर्वांच्या फोटो. तुम्ही वर बसलेले सर्वच अशी टाळी झाली पाहिजे. निळ्यात नाही, आपण पंढरपूर मध्ये आहो असं वाटलं पाहिजे. टाळ नाही, मृदंग नाही, फक्त टाळी. तुम्ही पण हातवरी करा. साऊंड सिस्टीम वाले दादा तुम्ही का जावाई हा का? सर्वच विडोबा रखुमा. भारत माई ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्याला धन्यवाद, ज्यांनी नाही वाजल्या त्याला डबल धन्यवाद. नंगे को खुदा डरे. बरीच म्हणतात वाजित नाही, नको वाजू, रेल्वेत वाजेत. त्याला इचकून सांगायचं इथं टाळी वाजवा, टाळी वाजवा मी वाजवा मी वाजवा माझा
गेल्या वर्षी माझ्या कीर्तनाच्या दिवशी काय झालं तर सर्वांना माहित आहे. माहित आहे सर्वांना. मी तिकडं फेटा बांधालो म्हणजे पावसाचा रटा सुरू झाला महाराज. अरे पाणी लाईट तर गेलीच गेली महाराज. त्या जनरेटर मध्ये देखील पाणी गेलं. कीर्तन संपलं मात्र जनरेटर काय चालू झालं. आणि सकाळी इमानदारीनं सांगतो मी बाव चलतो आज बी आबाळ होतो. नक्की मला निळ्याच्या बाया तर बुटू मुडू मुडू सराप देतात. हे परदेश पिट्याचा असलंच आहे ग. पाणी राखले महाराज. नाहीत पाण्या पावसाचे दिवस पण वातावरण बिघडलंय. कवा काय होईल सांगाय ना. चला वेळ संपलाय. खरंच द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे तुमच्या ग्रामस्थ मंडळीला. अशीच एकजूट राहू द्या. असाच एकोपा राहू द्या. आणि आपल्या निळ्याचं नाव नांदेड जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामध्ये पोहोचावं अशी प्रार्थना पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर करतो. मायबाप मला सांगायचा मुद्दा एक राहिला. काय कमी होतं रावणाकडं. मात्र घरामध्ये विचार नव्हता. त्याच्यामुळं मरावं लागलं रावणाला. स्वतःचा बाहू फुटला. म्हणून आपले जवळचे माणसं फुटू देऊ नका दादा. कोणी पक्षाचा असेल तर राग येईल. पण आदरणीय स्वर्गीय इंदिरा गांधींचा जो घात झाला जवळच्या माणसामुळे झाला. तसं एकोपा राहावा. आपले सर्व एका विचारानं राहावे. आणि एकट्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मिळविला. सर्वांना अभिमान वाटावा. पहारेकरी असो पंक्तीवाला असो चटया टाकणाऱ्यापासून ते चहा वाटणाऱ्यापर्यंत चहा करणाऱ्यापर्यंत स्वयंपाक्यापर्यंत सर्वांना आपला सप्ताह वाटावा. असा एक आदर्श सप्ताह आपल्या निळ्याचा व्हावा एवढी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. 10:30 वाजलेत. वेळ जास्त घेत नाही. रोज कीर्तन आहेत. उद्या नामांकित महाराजांचं कीर्तन आहे. बोलण्याच्या ओघात एखादा येडावाकडा शब्द गेला असेल तो माझ्या वाणीचा दोष. निघता निघता सहज आठवलं म्हणलं नाथ महाराजांचा अभंग घ्यावा. 6वा दिवस आहे. 3 कीर्तन बंधनात असतात. एक पहिला दिवस, एक 7वा दिवस आणि एक 8वा काल्याचा. राहिलेल्या 4 दिवसामध्ये संताचं देवाचं श्रेष्ठत्व वर्णन करावं असे दृष्टीला वाटलं म्हणून अभंग घेतला. नामदेवरायाच्या, तुकोबारायाच्या, ज्ञानोबारायाच्या, नाथ महाराजांच्या अभंगावर बोलण्याची माझी काय लायकी आहे. करविली तैसी केली कटगाटा वाकुडी कानी देव जाणे शिवी मधी जमादरा कृपा करा शिवटी. बोलण्याच्या अगोदर एखादा अपशब्द गेला असं. बोललेले कुडे वेडे वाकुडे उतारे करा क्षमा पराध महाराज तुम्ही शिता. धन्य आजुदीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला.
मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे त्रिविध तापाची झाली बोलवण देखिल्या चरण वैष्णवांची एका जनार्दनी घडो त्यांचा संग नवावा योग जन्मो जन्मी मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे ज्ञानेश्वर बरं माऊली